आता अंतरानुसार होणार टोल वसुली कसं ते पहा। भारतात टोल जमा करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होणार आहे। आता फास्टॅग जी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन पद्धतीद्वारा टोल वसुली करते ती रद्दबातल करून जीपीएस बेस्ड ऑटोमॅटिक टोल वसुली करणारी पद्धत अंमलात। नव्या पद्धतीमुळे आता टोल जमा करणं सुकर होणार आहे। त्यामुळे प्रवाशांना टोल वसुलीमुळे टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांग लागत असल्याचं कायम बघायला मिळतं। मात्र आता या समस्येमधून नागरिकांची नव्या प्रक्रियेमुळे सुटका होणार आहे। एका रिपोर्टनुसार फास्टॅग लवकरच जाऊन त्याऐवजी जीपीएस बेस्ड टोल कलेक्शन येणार आहे। नव्या सिस्टीममध्ये मायक्रो कंट्रोलर्स असणार आहेत जे 3G आणि जीपीएस कनेक्टिव्हिटीद्वारा वाहनांना जोडले जातील। या यंत्रणेद्वारे वाहनांचा रस्ता देखील ट्रॅक करू शकणार आहे। या अंतरावरून एकूण किती टोल आकारला जाणार याचं देखील ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थातच जीपीएस वापरून टोल जमा करण्याची प्रक्रिया आता कमी किचकट केली जाणार आहे। फास्टॅग सिस्टीम मध्ये वाहनांवर स्टिकर्स लावली जातात, टोल नाक्यावरती स्कॅन केली जातात। जीपीएस मध्ये वाहन कुठे होतं याचा तपशील मिळणार आहे। त्यामध्ये कुठल्याही टोल बूथवर वाहनांना थांबायची गरज नाही, ती ट्रॅक केली जाते। नव्या प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि टोल वसुली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल अशी अपेक्षा आहे। प्रत्येक वाहन ज्या मार्गावरून जाते ते अचूक आणि टोल गेट्स ट्रॅक करून जीपीएस आधारित प्रणाली अधिक अचूकपणे टोल आकारू शकते। वाहनांमध्ये 3G आणि जीपीएस कनेक्टिव्हिटीसह मायक्रो कंट्रोलर देशाच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये अधिक अत्याधुनिक तंत्रज्ञान एकत्रित करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे आहे।